important paper. It is very important course. Already some of the areas that I have covered when offline lectures were started. But unfortunately, because of Corona pandemic and lockdown and number of restrictions were there was a problem of hostel also for the girls. So to that extent, student couldn't come, and it is not their responsibility, or it is not their mistake, because the situation is not so much happy. It is not so much worthy, and therefore I thought that I should place before you. Already I have covered more or less all syllabus in the classroom in the offline teaching. But even though because of these restrictions, hostel was not there, transportation was not there, lockdown was there, and consequently, these were the problems as the result of that. Student couldn't attend the lectures to the extent which was required. We have more than 30 to 33 students for this semester to economics of environment, and it is being very important paper. I thought online lectures we should take. Some of the very important topics, subtopics I will place before you, I will discuss before you, both English as well as in Marathi. And more importantly, the work of preparation of the research project in environment, already it has been started. I thought that how it should be correct, how it will be correct, that I will try to discuss before you in today's lecture. खरं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन जेव्हा टीचिंग चालू झालं त्यावेळेला मी टीचिंग चालू केलं वर्गामध्ये. काही विद्यार्थी या लागले, सुरुवातीला प्रतिसाद पण खूप चांगला होता. पण दरम्यानच्या काळात ह्या कोरोनाची वाढती तीव्रता आणि टाळेबंदी आणि वाहतुकीतल्या अडचणी आणि मुलींना जी अडचण होती प्रामुख्यानं, ती मुलींना अडचण होती हॉस्टेलची. आणि त्यामुळं सुरुवातीचा जो प्रतिसाद होता वर्गामध्ये मुलींचा, तो पुन्हा कंटिन्यू राहू शकला नाही आणि त्यामुळे काय अडचणी निर्माण झाली. मी जवळपास सगळा अभ्यासक्रम ऑफलाईन मध्ये मी शिकवलेला आहे. पण पुन्हा असं मला वाटलं की आपण अजून काही यातल्या महत्वाच्या गोष्टी या तुमच्या पुढे सांगणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिताय, कसा बरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायचा आहे, कसा बरोबर तो लिहिणं आवश्यक आहे, या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे मोडलवरच्या टेस्ट तुम्ही मोडलवरती सोडवा किंवा पीडीएफ करून पाठवा. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट ऑलरेडी तुम्ही ती प्रक्रिया चालू केलेली, बरोबर कसं करायचं ते तुम्ही मला सांगा. आवाज मला येत नसेल तर कुणीतरी माईक अनम्यूट करून मला तशी कल्पना द्या, आवाज येतो येत नाही. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण शेअर करणार आहे, ते दिसत नसेल किंवा स्लाइड सरकत नसेल तर त्याची पण मला कल्पना द्या. त्याची पण मला कल्पना द्या की आवाज माझा येतो आणि माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय. कुणीतरी एखाद्यानं, तुमच्यापैकी कुणीतरी एखाद्यानं माईक तुमचा अनम्यूट करा आणि मला सांगा की आवाज येत नाही किंवा स्लाइड दिसत नाही, हे मला सांगा. आता आवाज ठीक आहे? आता आवाज, हा, ओके, असं कोणीतरी मला सांगा, म्हणजे कल्पना येत जाईल. आता मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी शेअर करतोय. प्रामुख्यानं पहिल्यांदा मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला कसं लिहिणं अपेक्षित आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला कसा लिहायचा असतो, या संदर्भामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शेअर करतो. म्हणजे बऱ्यापैकी कल्पना ही तुम्हाला येऊ शकेल की आपल्याला नेमकं ते कसं करायचं आहे, नेमकं आपल्याला ते कसं करणं अपेक्षित आहे, याची कल्पना ही आपल्याला त्यामधून येऊ शकेल. मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शेअर करतो तुमच्या बरोबर की पहिल्यांदा हा प्रोजेक्ट कसा आपल्याला लिहायचा आहे. स्लाइड दिसते माझी? कुणीतरी सांगा, स्लाइड दिसते? स्लाइड दिसते? हा, असं कुणीतरी सांगा. स्लाइड मागं पुढे होते, सरकते? स्लाइड सरकते, मागं पुढे होते? हा, मध्ये आधी मला रिस्पॉन्स द्या. त्यावेळेला माईक तुमचा अनम्यूट करा आणि बोला, पुन्हा म्यूट करा. Now, first of all, I will try to explain before you how to prepare a project in economics of environment. It is to be submitted. Already, some students have started the process. Some students have chosen topic. Some students have also collected information data. Some also have written its rough work, etc., etc. But in brief, I will try to explain so that everybody will be in a position to understand how your project should be
So when you will get acquainted with that information, you can make changes in your research project which is required and desirable. Now the format is your title of the project. First of all, you have to fix a title of the project. Then you have to write chapter scheme, and in chapter scheme, in our 4 chapters will be there. Chapter 1, introduction research methodology. Chapter 2, a profile of a study area. Chapter 3, analysis of that environmental problem that you have chosen. Chapter 4, major conclusions and policy suggestions. And while preparing this project, you can make use of maps, you can make use of questionnaire to collect data. You have to make use of some photographs, and you have to write also references. With the help of that, you have prepared that project. Now, suppose what can be title? Title can be environmental pollution in India, environmental pollution in Maharashtra, impact of environmental pollution in Satara district, effects of air pollution in Kolhapur, impact of noise pollution in Kolhapur district. These can be titles. These can be titles. Now in first chapter, what you should write? Introduction. Suppose you have chosen environmental pollution in India. What is pollution? What are the types of pollution? What are the causes? In brief, you have to introduce in introduction. In research methodology, you have to write what type of information, statistical data you have collected, primary data, secondary data, sources of data, from where you have collected, how you have tabulated, how you have prepared tables, what is your study period, 5 years, 2015 to 20, 2016 to 21, like that. What are your objectives? What are your objectives? What objectives are there as the result of that? You have selected this topic and preparing a project. Then you have to write here what are the sources of secondary data relating to what you have collected, what is primary data, how you have collected, whether you have administered a questionnaire or you have discussed with the people or group discussion was there, that you have to write. And if possible, you have to, when you prepare table based on the data collected, primary, secondary, you have to analyze the data. Analyze the data means calculation of percentage, simple growth rate, compound growth rate that you have to use. With the help of tables and figures that you have collected, you can prepare bar diagram, pie chart, trend line, maps you can prepare. And concluding remarks, when you complete this chapter, what are your views? What are your opinions? That you have to write in concluding remarks. This is chapter number 1. मी तुम्हाला आता हे सांगतोय की पर्यावरण अर्थशास्त्रामधला आपला जो प्रकल्प सादर करायचा आहे तो कसा आपल्याला करायचा आहे त्याची कल्पना मी देतोय. पहिल्यांदा तुम्हाला विषय निवडायचा आहे कुठलाही पर्यावरणातला, मात्र तो विषय निवडताना एका भौगोलिक क्षेत्राच्या मर्यादेमधला निवडायचा आहे. जग असू शकेल, भारत असू शकेल, महाराष्ट्र राज्य असू शकेल, जिल्हा असू शकेल, हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एकदा का तुम्ही टायटल, तो प्रोजेक्ट सिलेक्ट केला, त्याचं टायटल सिलेक्ट केलं की पर्यावरण प्रदूषणाचा भारतातील अभ्यास किंवा पर्यावरण प्रदूषणाचे भारतावरील परिणाम, हवेच्या प्रदूषणाचे भारतावरील परिणाम किंवा महाराष्ट्रामधील ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पाणी प्रदूषणाचा प्रश्न, असे विषय तुम्ही निवडू शकता. त्याचे परिणाम किंवा त्याची कारणं किंवा त्याचं नियंत्रण, असं काही शीर्षक हे तुम्हाला द्यायचं असतं, असं शीर्षक तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे की हा जो प्रकल्प आहे तुमचा, हा तुमचा प्रकल्प हा कोणत्या प्रकारांमध्ये, कोणत्या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला तो हे करायचा आहे, तुम्हाला तो पूर्ण करायचा आहे, तेही तुम्हाला त्या अनुषंगानं तिथं मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे की तो जो प्रकल्प आहे तो प्रकल्प हा कोणत्या प्रकरणांमध्ये त्याचं विभाजन करायचं आहे. त्याची एकूण प्रकरणं तुम्हाला एकूण 4 करायचे आहेत. त्याची एकूण प्रकरणं की तुम्हाला एकूण 4च करायचे आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं प्रकरण प्रस्तावना आणि संशोधन पद्धती, दुसरं प्रकरण हे त्या अभ्यास क्षेत्राची तोड ओळख,
तिसरं प्रकरण हे तो जो तुम्ही पर्यावरणीय प्रश्न घेतलाय त्याचं विश्लेषण, आणि चौथं प्रकरण सूचना, निष्कर्ष आणि सूचना. हे सगळं करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की हे सगळं करत असताना तुम्हाला हे करायचं आहे की तुम्ही नकाशे वापरू शकता, तुम्ही प्रश्नावलीचा वापर करू शकता, तुम्हाला फोटोग्राफ्स त्यामध्ये द्यायचे आहेत आणि संदर्भ ग्रंथाची यादी सुद्धा तुम्हाला ती तयार करायची आहे. आता पहिल्या प्रकरणाची मी माहिती दिली. समजा आपण असा विषय निवडलाय की महाराष्ट्रातील हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न किंवा ध्वनी प्रदूषणाचा कोल्हापूर शहरावरील परिणाम, असा जो प्रश्न आपण निवडला. अर्थात प्रश्न निवडत असताना सांख्यिकी माहिती, आकडेवारी जी आपल्याला लागणार आहे प्राथमिक आणि दुय्यम, ती आकडेवारी बघून मग तुम्हाला तो विषय निवडायचा आहे. मग इथं प्रस्तावनेमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे की ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय, पाणी प्रदूषण म्हणजे काय, हे प्रस्तावनेमध्ये तुम्ही द्या. संशोधन पद्धतीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की संशोधन पद्धतीमध्ये हा विषय मी का निवडला, या विषया अभ्यासाची उद्दिष्ट काय, याचा कालावधी काय, 5 वर्षाचा, 3 वर्षाचा, 10 वर्षाचा, यासाठी कुठली माहिती, सेकंडरी डेटा, प्रायमरी डेटा, प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती कुठली लागणार आहे, ती कशी गोळा केली, कोणत्या माध्यमातून गोळा केली, प्राथमिक माहिती कशी गोळा केली, प्रश्नावली लोकांकडून भरून घेतली, लोकांची चर्चा केली, समूहाशी चर्चा केली, आणि हे सगळं केल्यानंतर त्या आकडेवारीच्या आधारे मी सगळे तक्ते तयार केले, त्याचे पर्सेंटेज काढले, डेटा विश्लेषण करण्यासाठी साधा वृद्धी दर काढला, चक्री वृद्धी दर काढला, असं तुम्ही त्या संशोधन पद्धतीमध्ये म्हणायचं आहे. मग त्यातून मी ग्राफ तयार करणार आहे, फिगर्स तयार करणार आहे, बार तयार करणार आहे, मॅप्स तयार करणार, हे तुम्ही म्हणायचं आहे. आणि शेवटी कन्क्लुडिंग रिमार्क्स म्हणजे त्याला तुम्ही समारोप असं म्हणू शकता मराठीमध्ये. या समारोप मध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे की ह्या चॅप्टर लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे, हे तुम्हाला त्यामधून सांगायचं आहे. आवाज येतोय माझा? स्लाइड दिसते तुम्हाला? कुणीतरी सांगा. स्लाइड दिसते? आवाज येतोय? कुणीतरी सांगा. अनम्यूट करू. हा, स्लाइड दिसते? स्लाइड नाही सर. स्लाइड दिसत नाही? नाही सर. नाही सर दिसत स्लाइड. नाही दिसत? ठीक आहे, पुन्हा मी हे करतो. आता बघा, आता दिसते? आता स्लाइड दिसते? Yes, sir. हा, हो, मध्ये sir. सांगा. हा, अशी काय अडचण आली तर मला सांगा. हा, आता मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्रकरणामध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे, प्रस्तावना आणि संशोधन पद्धती, आणि हे आपलं विषय आपण निवडल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये समजा तुम्ही भारताच्या संदर्भातली पर्यावरणीय समस्या घेतली, समजा तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भातली घेतली, समजा तुम्ही राज्याच्या संदर्भातली घेतली, जिल्ह्याच्या संदर्भातली घेतली, तर त्याची माहिती द्यायची. त्याचे भौगोलिक क्षेत्र काय, त्याचं वातावरण काय, पाऊस काय पडतो, लोकसंख्या काय, त्यानंतर इतिहास काय, त्याचा आर्थिक विकास काय, सामाजिक विकास काय आहे, हे सगळं तुम्हाला द्यायचं आहे. इन चॅप्टर 2 यू हॅव टू राईट प्रोफाइल ऑफ अ स्टडी एरिया. सपोज युअर स्टडी एरिया इज इंडिया, your study area is Maharashtra state, your study area is Satara district, your study area is Kolhapur city, then you have to write information about the study area, which is known as profile of study area. First of all, introduction. In profile of study area, you have to write geography of that area, history of that area, demography means population of that area, economic development, agriculture, industrial, service sector development, social development, that is education, health, housing, that is to be written, and then concluding remarks, that is what you felt when you wrote this chapter, that you have to mention. That is called as what we call as the profile of study area. Profile of study area. मी दुसऱ्या प्रकरणामध्ये स्लाइड दिसते तुम्हाला? स्लाइड दिसते? कुणीतरी सांगा. दिसते. हा, ओके. दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही जो विषय निवडला त्याचा भौगोलिक क्षेत्राची माहिती तुम्हाला द्यायची आहे. समजा भारताचा प्रश्न विचारला, अभ्यासात घेतला, महाराष्ट्र राज्याचा घेतला, किंवा सातारा जिल्ह्याचा घेतला, किंवा सांगली शहराचा घेतला, किंवा कोल्हापूर शहराचा घेतला, पर्यावरण प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, तर त्या भौगोलिक क्षेत्राची माहिती द्यायची आहे. तुम्ही प्रस्तावना द्या 10-12 ओळीमध्ये,
त्याचं तोंड ओळख देण्यामध्ये त्याचा भूगोल सांगा, त्याचा इतिहास सांगा, लोकसंख्या सांगा, आर्थिक विकास, शेती विकास काय, उद्योग विकास काय, सेवा क्षेत्राचा विकास काय हे सांगा, सामाजिक विकास, शिक्षण काय, आरोग्य काय, लोकसंख्या काय हे सांगा, गृहबांधणी काय, आणि मग शेवटी समारोप. यामध्ये तुम्हाला काय वाटलं हे प्रकरण लिहिल्यानंतर ते तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. मग तुम्हाला त्या इन चॅप्टर 3 you have to analyze that problem. Suppose I have chosen environmental pollution in Kolhapur city or air pollution in Kolhapur city, then I have to analyze that problem. And already I have mentioned that in research methodology, you have mentioned that I am going to collect primary data, I am going to collect secondary data, and I am going to prepare tables, I am going to analyze data. And before writing of this chapter 3, you have to do that. You have to collect data, you have to prepare table, you have to analyze data, and here you have to write up, you have to write that. First of all, give introduction of that topic, what you felt in 10-15 lines, and then analysis of that problem. Suppose air pollution in Kolhapur city, noise pollution in Satara district, water pollution in Maharashtra state, environmental pollution in India, that you have to analyze. And here, what is the nature of that problem? What is the extent of that problem? What are the causes of that problem? What are the effects of that problem? And all those to be analyzed with the help of statistical data. All to be analyzed with the help of statistical information, what you have collected, what you have tabulated, what you have analyzed, and then you have to write concluding remarks. That is what you felt after writing this chapter. या तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तिसऱ्या प्रकरणामध्ये हे तुम्हाला करायचं आहे की हा जो चॅप्टर आहे, ही जी तुम्ही पर्यावरणीय समस्या घेतली, पर्यावरण प्रश्न घेतला, त्याचं विश्लेषण करायचं आहे. मग त्यामध्ये संशोधन पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्या प्रकारची माहिती गोळा केली, त्याचे टेबल्स तयार केले, त्याचं विश्लेषण केलं, ह्याचा वापर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग प्रस्तावना द्या 10-15 5-10 ओळीची, त्याचं विश्लेषण करताना या प्रश्नाचं स्वरूप काय आहे, त्याचं प्रमाण किंवा व्याप्ती काय, त्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय, आणि हे सगळं करत असताना तुम्ही गोळा केलेली जी माहिती आहे, तुम्ही गोळा केलेले जे तथ्य आहेत, टेबल्स आहेत, तुम्ही काढलेले जे रिझल्ट आहेत, अनालिसिस आहे, त्याच्या आधारे तुम्हाला इथे विवेचन विश्लेषण करायचं आहे. आणि मग तुम्हाला समारोप करायचा आहे की हे सगळं करताना, हे प्रकरण लिहिताना, हे प्रकरण तुम्ही मांडताना, तयारी करताना काय तुम्हाला वाटलं, हे तुम्हाला या प्रकरणामध्ये शेवटी कन्क्लुडिंग रिमार्क्स, ज्याला आपण समारोप असं म्हणतो, त्या समारोपामध्ये ते तुम्हाला करायचं आहे असं आपल्याला लक्षात येईल, असं आपल्याला लक्षात येतं. मग आपल्याला पुढं जे जायचं आहे ते पुढं म्हणजे शेवटचा चॅप्टर तो म्हणजे कन्क्लुजन्स अँड सजेशन्स. स्लाइड दिसते, मेजर कन्क्लुजन्स अँड सजेशन्स स्लाइड दिसते तुम्हाला? येस सर. हो सर. हा, कुणीतरी मध्ये आधी मला रिस्पॉन्स द्या म्हणजे कळेल. In chapter 4, you have to write major conclusions and major suggestions. What are those? First of all, introduction. You can write introduction of that chapter. You can introduce in any way, 10 to 15 lines. In major conclusions, suppose you have studied environmental problem in India, then what are striking features? That is, how it is increasing, how it is decreasing, what are the responsible factors, what is the extent of the problem of air pollution, what are causes, what are effects, what is the nature and extent of noise pollution, the striking features. You have to write in 1 to 10 in these numbers, 1, 2, 3, 4, 10 likewise, and that is known as major conclusions. In important suggestions, you have to write the problem you have studied, maybe environmental pollution, maybe biodiversity, maybe common property resources, maybe what we call it as grassland, maybe forest land, whatever problem that you have studied, what are measures, what remedies can be useful in tackling those problems. That you have to write in 1, 2, 3, 4, 10 lines. In points 1, 2, 3, 4, that you have to write, and which is called as suggestions. Suggestions are the measures. Suggestions are the measures to tackle the problems, sub problems,
control the evil effects of that problem, and that you have to write in 1, 2, 3, 4, 5, 10 numbers. It is known as suggestions. Then you have to write concluding remarks, what you felt after writing this chapter, and you have to attach questionnaire. You have to include photographs wherever that your problem analyzed. You can make use of maps wherever it is suitable, and then you have to write references. In that way you have to prepare this chapter. आता शेवटच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे की शेवटच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय की निष्कर्ष आणि सूचना द्यायच्या. पहिल्यांदा प्रस्तावना लिहा 10-15 ओळीमध्ये तुम्हाला जशी देता येईल तशी. मग महत्वाचे निष्कर्ष मध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे की तुम्ही जो प्रश्न अभ्यासला, भारताचा पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न, कोल्हापूरच्या ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न, सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रदूषणाचा प्रश्न, जो काय प्रश्न तुम्ही अभ्यासला त्यासाठीची काय आकडेवारी गोळा केली, जी काय माहिती गोळा केली, जे काय तक्ते केले, जे काय त्याचं डेटा अनालिसिस केलं, त्यावरून तुम्हाला ठळक वैशिष्ट्य कोणती दिसतात की बाबा समजा भारताच्या पर्यावरण प्रदूषणाचा अभ्यास केला, त्याचं प्रमाण काय वाढत आहे का कमी होत आहे, त्याची कारण काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, उपाययोजना काय असू शकतील, हे तुम्हाला ह्यामध्ये निष्कर्षांमध्ये, प्रमुख निष्कर्षांमध्ये सांगायचं. समजा तुम्ही हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न हा पुणे शहराच्या संदर्भातला तुम्ही अभ्यासला, तर त्याचं प्रमाण काय वाढायला लागले का कमी व्हायला लागले, त्याची कारण काय, त्याचे परिणाम काय तुम्हाला दिसतात, त्यानंतर जबाबदार घटक काय, असे महत्वाचे निष्कर्ष तुम्हाला काढायचे, म्हणजे ठळक वैशिष्ट्ये. आणि ती मांडत असताना 1, 2, 3, 4, 5, 6, 10 अशा मुद्द्यांमध्ये, अशा लाईन मध्ये तुम्हाला ती मांडायचं आहे. सजेशन्स हा जो तुम्ही पर्यावरणीय प्रश्न अभ्यासला त्यामधले प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणजे सजेशन्स. मग यामध्ये कोल्हापूर शहरातला हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न कसा सोडवता येईल, काय उपाय उपयुक्त ठरू शकतील, किंवा निर्वनीकरणाचा प्रश्न भारतातला कसा सोडवता येईल, यासाठीच्या उपाययोजना 2, 4, 5, 10 या मुद्द्यांमध्ये, पॉइंटमध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं तुम्हाला ते मांडायचं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही फोटोग्राफ्स मध्ये वापरायचे 3ऱ्या प्रकरणामध्ये, मॅप्स सुरुवातीला वापरा किंवा 3ऱ्या प्रकरणामध्ये वापरा, आणि त्याचबरोबर संदर्भ द्यायचे तुम्हाला शेवटी, आणि प्रश्नावली तुम्हाला ऍड करायचे, आणि अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायचा आहे. आणि मग हे तुम्हाला करत असताना उदाहरणं मी दिलेली आहेत. समजा इम्पॅक्ट ऑफ वॉटर पोल्युशन ऑन कोल्हापूर, sugar factor and environmental pollution in Kolhapur district, impact of noise pollution on people of Kolhapur, अशा पद्धतीचे विषय हे तुम्हाला घेता येतील, आणि हा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा तुम्हाला लिहिता येईल, किंवा तो लिहिणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा जो पर्यावरण अर्थशास्त्रातला जो प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला लिहायचा आहे, तो प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपल्याला अशा पद्धतीनं लिहायचा आहे असं तुमच्या लक्षात येतं. समजतं तुम्हाला? जर कुणाची काही शंका असेल तर एखाद्या विद्यार्थ्यानं माईक अनम्यूट करा आणि मला विचारा. मी काय सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं? जर कुणाची काय शंका असेल तर 1-2 विद्यार्थ्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करा आणि मला विचारायला काय हरकत नाही, थोडीशी चर्चा करू. समजलं मी काय सांगितलं तुम्हाला? ते तुमच्या लक्षात आलं? तुम्हाला व्यवस्थित समजत होतं? हा, कुणीतरी माईक अनम्यूट करा. हा, आणि जर कुणाला काही प्रश्न असेल, एका दुसरा प्रश्न जर, तर मला अवश्य विचारा, आपण थोडीशी चर्चा करू आणि पुढे जाऊया आपण. कारण हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे आणि तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं, प्रॅक्टिकल नॉलेजच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, म्हणून मी पुन्हा तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न हा केला. काय प्रश्न असेल अवश्य विचारा, नाहीतर मी पुढच्या याच्याकडे जातो. अजून कुणाला काय विचारायचं आहे? व्यवस्थित समजतं, व्यवस्थित ऐकायला येतं, व्यवस्थित पॉवर पॉइंट दिसतं, व्यवस्थित दिसत? हा, ओके. आता पुढे जाऊ, मी पुढे जाऊ, पुढच्या गोष्टीकडे जातो. आता आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीची चर्चा करायची आहे, महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करायची आहे, आणि ते महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, प्रामुख्याने ते शेवटच्या प्रकरणातले आहेत. हे मुद्दे हे तुमच्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न हा करणार आहे. आता ते महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? ते महत्वाचे मुद्दे प्रकरण 4थ्या मधले, की ते अभ्यासणं खूप महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. ते कोणते महत्वाचे मुद्दे
आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे ते मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पहिल्यांदा ओपन करतो, म्हणजे मग ते अधिक प्रभावीपणे आपल्याला दिसू शकेल. हा, स्लाइड दिसते? स्लाइड दिसते? सांगा मला, स्लाइड दिसते? स्लाइड दिसते? हो सर. हा, स्लाइड हा मागे पुढे होते स्लाइड? येस सर. हा, ओके. आता यामध्ये आपल्याला हा जो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टेक्निक्स आहे, यामध्ये थोडस कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंटल ऑडिट आणि एन्व्हायरमेंटल पॉलिसी, इंडियाज पॉलिसी, या गोष्टींची काही कल्पना मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ऍक्च्युली वर्गामध्ये मी शिकवले, पण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे थोडीशी या कोरोनामुळं आणि टाळेबंदीमुळं आणि बाकीच्या काही अडचणींमुळं विद्यार्थ्यांना येता आलं नाही, आणि मुळात हॉस्टेल आपलं बंद असल्यामुळं मुलांचं आणि मुलींचं पण तो पण अडथळा ठरला. आणि म्हणून मला असं वाटलं की पहिल्यांदा आपण ह्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगावेत असा मी ठरवलं. आता यामध्ये पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टेक्निक्स. या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टेक्निक्स मध्ये पहिल्यांदा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस काय आहे, ते कोणत्या टप्प्यांमधून आपल्याला अभ्यासायचं आहे हे मी सांगतो, म्हणजे पुढे जात आहे. Actually, this is unit number 4. Actually, in the classroom, offline lecture already I have covered. But what has happened because of the difficulties of hostel and transportation and lockdown, students couldn't come into the classes, and consequently that become difficult for them to attend. Even I engaged some were present, but the present was very meager, and therefore I thought that these are very important issues. Those are necessary to be discussed before the students, and therefore I first of all today I will try to discuss before you these environmental management techniques, that is cost benefit analysis, then another is that is environmental impact assessment, environmental audit, and environmental policy of India. These are the very important things that I want to place before you. Number one, cost benefit analysis is the analysis of cost and benefits of development project. Suppose industry is there, suppose agriculture is there, suppose electricity generation project is there. What is cost and benefit of that, and whether that development project is suitable or not, viable or not, that is expected to be analyzed here. And that cost benefit is economic cost and environmental cost. Economic benefit and environmental benefit all are necessary to be studied, and therefore it is said that it is appraisal of all benefits and cost of a development project in comparison is known as cost benefit analysis. Actually, this cost benefit analysis started in America and all other countries. That history is there. Already I have circulated notes. How this cost benefit analysis is carried out? What are the steps? First of all, we have to define the project. We have to take into account that development project, that can be industry, that can be bridge, that can be road construction, that can be electricity generation project, that can be agriculture development. That we have to identify that project. We have to describe information of that project. It is known as definition of project. Then identification of impacts. And that impacts are economic and environment. Suppose that electricity generation project is there, Koyana Nagar is there, Radhanagari Dam is there, Kalama Dam is there, Koyana Nagar Dam is there. Suppose that project we have chosen for an impact assessment, then what are economic impact, what are environmental impact, that we have to enlist, that we have to make a list. Then what are economically environmental relevant impacts? Suppose agriculture production will increase, water supply will increase, irrigation will increase, infrastructure will increase. This can be economic. Environmental can be forestation can increase, air purification can take place, water supply can increase, water conservation can take place. Thus, economic and environmental impact, both positive as well as negative, those are necessary to be taken into account. Whether air pollution will take place, water pollution will take place, waste will generate,
all those impacts to be enlisted, economic as well as environmental. Then what are relevant impacts, which are very important impacts? Increase in production, increase in water supply, increase in irrigation, land salinity, water logging, then water pollution, noise pollution, land degradation, deforestation, positive and negative both impacts that we have to take into account here. And what are impacts? Economic, environmental, and negative and positive that we have taken into account. Their physical quantification is necessary. Suppose irrigation will increase, to what extent it will increase? Suppose agriculture production will increase, to what extent it will increase? Suppose air pollution will increase, to what extent it will increase? Suppose land degradation will take place, to what extent? That we have to quantify. That to be expressed in terms of numbers. That to be expressed in terms of numbers. Then monetary valuation, that is whatever physical or quantification of economic and environmental project, development project, their impact, that we have taken into account, that to be presented in terms of money. That to be presented in terms of money, which is known as, which is called as what we call it as a quantification or monetary valuation of impacts. Suppose irrigation facilities will increase, so how much it will, money value will increase. Suppose agriculture production, rice will increase, how much money value will be there. Suppose sugarcane production will increase, how much money it will give. That to be calculated, it is known as monetary valuation. And this monetary valuation, that is monetary expression of both economic and environmental, of both positive and negative impacts, that to be calculated, and discounting of benefits and costs. We are carrying out impact assessment for the future at present, and the value of money in the future is less, and the value of money at present is more. So value of money in the past, in the future, to be decreased, and it is known as discounting of cost and benefits, and that to be carried out to bring about parity in the value of money of the future with the present is known as discounting. And then we have to apply the rate of the test of decision making, that is net present value, internal rate of return, cost benefit ratio. These are the tests. With the help of that, we can arrive at the decision making about whether that project is economically, environmentally viable or not. That decision we can arrive here. Then sensitivity analysis. Suppose rate of discounting we have taken 10%. If it is changed, how much it will bring about changes in cost and benefits, that we have to carry out in sensitive analysis. And thus these are the stages through which we can carry out what we call it as a cost benefit analysis. These are the stages. Then here we have to take into account criteria of cost benefit analysis. That is, we have to decide whether that project, Koyana project, Radhanagari dam project, whether it is to be continued or not to be continued, whether it is to be started or not to be started. If that decision we want to take, we have to make use of this criteria. Net benefit, benefit minus cost, returns on investment, benefit minus cost divided by investment, change in benefit and change in cost, it is known as net cost benefit ratio, and benefit cost ratio, benefit divided by cost. Prominently, this last is used, benefits divided by cost, and that gives us benefit cost ratio. And if this benefit cost ratio is positive, it is more, then that development project is environmentally and economically viable. It can be started, it can be continued. That decision we can take. And these are the decision-making rules along with that cost-benefit ratio, net present value, internal rate of return, social rate of discounting. These can be also used. Then why this cost-benefit analysis is carried out? We can evaluate environmental and economic viability of the project. It is useful for the government. It is useful for the government to take decision about that project. This will increase our welfare of the society. This will help us in proper allocation and utilization of
natural resources, productive resources that can help us in economic development of the economy, that will preserve, conserve environmental protection, natural protection, that will be helpful for us preparing a development policy, that will help us in deciding viability of the project, whether it is economically, environmentally viable or not, that can give us what is importance of environment, that will tell us what is importance of nature, and prominently it is helpful for us in attaining sustainable development, in realizing sustainable development that is there. Then limitations of cost benefit analysis, even this cost benefit analysis is used, this cost benefit analysis has certain limitations. Number one, it is difficult to prepare cost benefit analysis of the goods and services which have no price, which are not sold in market. It is difficult to identify gains and losses from that development project. It is difficult to take into account the prices of the commodities and services, of the goods and services that we have taken into account. This requires a number of institutions, and preparing these institutions, setting up these institutions is very difficult. Ecosystem is very complex, number of functions, number of services it performs, and capturing all those functions and services is very difficult. There is risk, uncertainty, and ignorance in carrying out cost benefit analysis. Discounting is very difficult. Here we take into account willingness to pay and willingness to accept of the people while collecting information, while collecting data, and it is very difficult. The willingness to pay is less and willingness to accept is more that happens, and there are different methods are used to carry out cost benefit analysis. Contingent valuation method is there, then we have travel cost method is there, hedonic price method is there, and these methods have limitations in valuation of the resources, and existing value of the natural resources is very difficult to calculate, and these are some of the problems those are there in the application of cost benefit analysis, and therefore that is also necessary to be taken into account. Now in brief I will explain in Marathi so that everybody will understand what is cost benefit analysis. याला आपण खर्च लाभ विश्लेषण असं म्हणतो. हे खर्च लाभ विश्लेषण म्हणजे काय? एखादा विकास प्रकल्प आहे, एखादा उद्योग आहे, समजा शेती आहे, समजा रस्ते बांधणी प्रकल्प आहे, समजा धरण बांधणी प्रकल्प आहे, समजा ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे, त्याचं खर्च लाभ विश्लेषण, त्याचं विवेचन करणं, त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे खर्च लाभ विश्लेषण किंवा खर्च लाभ मूल्यमापन असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की एखादा जो विकास प्रकल्प आहे त्याच्या लाभाचं आणि खर्चाचं मूल्यमापन करणं, विश्लेषण करणं म्हणजे खर्च लाभ विश्लेषण असं आपल्याला म्हणता येतं. आता हे कुठल्या टप्प्यांमधून जातं, याचे टप्पे काय असतात की तो जो विकास प्रकल्प आहे त्याची माहिती पहिल्यांदा आपल्याला गोळा करावी लागते. समजा कोयना नगरचं धरण आहे, समजा कोयना नगरचा वीज निर्मिती प्रकल्प आहे, समजा राधानगरी धरण आहे, ताजीपूरचं धरण आहे, समजा काळमवाडीचं धरण आहे, किंवा एखादा उद्योग आहे MIDC मधला, तर त्याची सगळी माहिती आपल्याला पहिल्यांदा घ्यावी लागते, ती गोळा करावी लागते. मग त्याचे परिणाम कोणते आहेत आर्थिक आणि पर्यावरणीय ते समजून घ्यावे लागतात. विकासावरती काय, शेतीवरती काय, उद्योगावरती काय, सेवा क्षेत्रावरती काय होईल, पर्यावरण हवेवरती काय होईल, जमिनीवरती काय होईल, ध्वनीवरती काय, हे परिणाम पहिल्यांदा आपल्याला ओळखावे लागतात. मग त्यातले प्रमुख परिणाम कुठले, आर्थिक कुठले महत्वाचे आहेत, पर्यावरणीय कुठले महत्वाचे आहेत ते आपण समजून घ्यायचे. आणि ते जे महत्वाचे परिणाम आहेत आर्थिक आणि पर्यावरणीय त्याचं भौतिक म्हणजे संख्येमध्ये प्रकटीकरण करायचं. समजा धरण प्रकल्प आहे तर यामधून जलसिंचन सुविधा किती वाढणार, यामधून शेतीचं जलव्याप्त किंवा सिंचनाखालचं क्षेत्र किती वाढणार, शेती उत्पादन किती वाढणार, निर्यात किती वाढणार, रोजगार किती निर्मिती होणार असे, आणि त्याचबरोबर समजा क्षारपड जमीन होईल का, जमिनीचा ऱ्हास होईल का, असे परिणाम धन आणि ऋण म्हणजे चांगले आणि परिणाम वाईट हे दोन्ही आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम इथं आपल्याला विचारावे घ्यावे लागतात. मग पर्यावरणीय परिणामामध्ये हवेचे शुद्धीकरण वाढेल का, वनव्याप्त क्षेत्र वाढेल का, पुराचं नियंत्रण होईल का, जमिनीची सुपीकता आपल्याला वाढवता येईल का, असं आपल्याला हे परिणाम आपल्याला संख्येच्या स्वरूपामध्ये मांडायचे आहेत, संख्येच्या स्वरूपामध्ये प्रकटीकरण करायचं आहे. मग त्याचं पैशाच्या स्वरूपातलं रूपांतर, समजा शेती उत्पादन वाढणार, समजा आपण ऊसाच्या पिकाचं घेतलं, या धरणामुळं जलसिंचन सुविधा वाढल्यामुळं समजा 100 टन उत्पादन वाढलं ऊसाचं, 1 टनाची किंमत समजा 3000 रुपये,
तर त्याला आपण 100 टनाला गुणायचं, म्हणजे एवढं शेती उत्पादन, ऊसाचं उत्पादन वाढलं म्हणजे हे आपल्याला पैशामध्ये प्रकट करायचं. तसंच आपल्याला पर्यावरण परिणाम, हवेचे गुणवत्ता वाढल्यामुळे आजार पण कमी झालं, पाण्याची शुद्धता वाढल्यामुळं आजार पण कमी झालं, हे आपल्याला पैशाच्या स्वरूपामध्ये प्रकट करायचं आहे. समजा पर्यावरण प्रदूषण वाढलं, ते नियंत्रण करण्यासाठी खर्च करावा लागला, तो किती करावा लागेल, हे सगळं आपण पैशाच्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे. हे जे खर्च आणि लाभ आहे आर्थिक आणि पर्यावरणीय, त्याचं मग पुन्हा वटवणूक करायची. आणि वटवणूक करायची म्हणजे आपण भविष्यकालाच्या संदर्भामध्ये वर्तमानात बोलतोय. पैशाची किंमत, पैशाचं मूल्य भविष्यामध्ये कमी असतं, वर्तमानामध्ये अधिक असतं, आणि म्हणून भविष्यातल्या पैशाच्या मूल्याचं कमी करणं म्हणजे वटवणूक. त्याला आपण डिस्काउंटिंग असं म्हणतो. तुम्ही कदाचित मॉनिटरी इकॉनॉमिक्स मध्ये शिकला असाल, भविष्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये शिकू शकाल. तर ही वटवणूक आपल्याला खर्च आणि लाभाची करायची, आणि ते करण्यासाठी या या चाचण्यांचा वापर करता येतो. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, रेट ऑफ रिटर्न, कॉस्ट बेनिफिट रेशियो याचा वापर करता येतो. आणि मग सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदना विश्लेषण, यामध्ये आपण जो वटवणुकीचा दर घेतला, तो वटवणुकीचा दर 10% घेतला, आपण 5% केला तर काय फरक पडू शकतो खर्च आणि लाभावरती, त्याला आपण सेन्सिटिव्हिटी अनालिसिस, संवेदना विश्लेषण असं आपण म्हणतो. आता हे सगळं करत असताना खर्च लाभ विश्लेषणामध्ये निर्णयाप्रत येण्यासाठी आपण काही कसोट्यांचा, काही निकषांचा वापर करतो. यामध्ये निव्वळ लाभ, लाभातून खर्च वजा करायचा, यामध्ये परतावा दर, लाभातून खर्च वजा करायचा आणि त्याला गुंतवणुकीनं भागायचं. त्यानंतर आपल्याला निव्वळ खर्च लाभ विश्लेषण, लाभात किती बदल झाला, खर्चात किती बदल झाला त्याचा आपण भागाकार केला तर निव्वळ खर्च लाभ विश्लेषण मिळतं. आणि प्रामुख्यानं लाभ खर्च गुणोत्तर, ज्याला आपण लाभाला पण खर्चानं भागलं तर ते मिळतं. आणि यावरून आपल्याला ठरवता येतं की तो विकास प्रकल्प आहे तो पर्यावरणीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या योग्य आहे की नाही. याबरोबरच या निकषांचा, या नियमांचा पण वापर करता येतो. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, रेट ऑफ रिटर्न, सोशल रेट ऑफ डिस्काउंटिंग याचा पण वापर करता येतो. आणि यामध्ये काय असतं की लाभ अधिक असेल, खर्च कमी असेल तर आपण तो प्रकल्प आर्थिक दृष्ट्या, पर्यावरणीय दृष्ट्या हा योग्य आहे. या उलट खर्च अधिक असेल आणि लाभ जर कमी असेल तर तो अयोग्य आहे. आणि म्हणून मग तो प्रकल्प लाभ मिळत असेल तर चालू ठेवावा, सुरू करावा, लाभ मिळत नसेल, तोटा होत असेल तर तो चालू करू नये, बंद करावा, अशा प्रकारची सूचना देता येतात. याचं महत्व काय, तर प्रकल्पाचं मूल्यमापन करता येतं, तो प्रकल्प आर्थिक दृष्ट्या, पर्यावरण दृष्ट्या योग्य आहे का अयोग्य आहे ते ठरवता येतं. सरकारला निर्णय घेता येतो एक आता प्रकल्प सुरू करताना किंवा चालू बंद करताना समाजाचं कल्याण वाढतं. जे काही नैसर्गिक साधनं, पर्यावरणीय साधनं मर्यादित आहेत त्यांचा योग्य वाटप आणि वापर आपल्याला करता येतो. देशाचा आर्थिक विकास गतिमान करता येतो, पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करता येतं, प्रदूषण नियंत्रित करता येतं, विकासाचं धोरण ठरवता येतं, प्रकल्पाचं धोरण ठरवता येतं. यामध्ये विकासाचे आर्थिक योग्यता, पर्यावरणीय योग्यता आपल्याला ठरवता येते. आणि जे पर्यावरणाचं महत्व आहे ते किती महत्व आहे हे आपल्याला कळतं. आणि आपण चिरंतन विकास, शाश्वत विकासाकडे जाऊ शकतो. आपल्याला नुसता आर्थिक विकास नको, शाश्वत विकास पाहिजे हे आपल्याला यातून समजतं. पण हे करत असताना त्याची काय मर्यादा आहे की ज्या वस्तू व सेवांना प्रामुख्याने नैसर्गिक आणि पर्यावरणीय, ज्यांना बाजारपेठ नाही, ज्यांना किमती नाही, त्याचा वापर करून खर्च लाभ विश्लेषण, विवेचन करणं अत्यंत कठीण होतं. या प्रकल्पापासून मिळणाऱ्या लाभाचं आणि तोट्यांचं लिस्ट करणं हे कठीण जातं. किंमती नसल्यामुळं त्याचं पैशामध्ये रूपांतर कसं करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की अनेक संस्था निर्माण कराव्या लागतात, पण संस्था निर्माण करणं खूप कठीण गोष्ट आहे. निसर्ग किंवा परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे आपल्याला तिचे फायदे, तिचे तोटे, तिचे कर्तव्य समजून घेणं कठीण जातं. त्यामध्ये धोका, अनिश्चितता, अज्ञान असू शकतं, वटवणूक करणं कठीण आहे. हे आपण खर्च लाभ विश्लेषण करत असताना विलिंगनेस टू पे म्हणजे देण्यास तयार किंमत आणि विलिंगनेस टू ऍक्सेप्ट नुकसान भरपाई स्वीकारण्याची इच्छा ही विचारात घेताना विलिंगनेस टू पे अधिक असतो आणि विलिंगनेस टू ऍक्सेप्ट अधिक असतो, विलिंगनेस टू पे कमी असतो आणि त्यामुळे काही समस्या निर्माण होतात. हे सगळं करत असताना पर्यावरणीय किंवा नैसर्गिक मूल्यमापनाच्या पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये कंटिंजेंट व्हॅल्युएशन आहे, यामध्ये हेडॉनिक प्राइस आहे, यामध्ये ट्रॅव्हल कॉस्ट मेथड आहे आणि त्याच्या पण काही मर्यादा आहेत. आणि मुख्य म्हणजे अस्तित्व मूल्य विचारामध्ये घेणं हे कठीण होतं. आणि म्हणून आपल्याला हे जे खर्च लाभ विश्लेषण आहे, हे खर्च लाभ विश्लेषण हे करणं कठीण जातं असं आपल्याला लक्षात येतं. तुम्हाला स्लाइड दिसते आणि आवाज येतोय व्यवस्थित?
कुणीतरी सांगा मला. Yes, sir. स्लाइड व्यवस्थित दिसते. Yes, sir. ठीक आहे. Then I am moving towards very important environmental management tool, that is environmental impact assessment. Environmental impact assessment. Actually, we try to take into account cost benefit analysis of the development project. More or less, it is very closely associated with the cost benefit analysis, and that is environmental impact assessment. This is the tool. With the help of that, it is possible for us to preserve, conserve, protect, and to achieve growth in the environmental quality and status, and this is known as environmental impact assessment. Now, what is this environmental impact assessment? The positive or negative impact of the development project on the environment, that to be studied, is known as environmental impact assessment. It is documentation of possible environmental changes or impact, positive or negative, of that economic activity or development project, is known as environmental impact assessment. Suppose that can be Radhanagari Dam, that can be Koyana Nagar project, that can be any forest, that to be assessed, impact of that project on the environment, both positive and negative, it is known as environmental impact assessment. Here, in environmental impact assessment, various aspects or attributes are taken into account. Air pollution, how it contributes to air pollution, how it increases particulate matter, how it increases nitrogen oxide, to what extent it increases hydrocarbons, carbon monoxide, sulfur oxide, phytochemical oxidants, odor, diffusion. That impact on these variables is taken into account. Water pollution, how that yield from, production from water is affecting, how flow of water is changing, how suspended solids are increasing or decreasing, how thermal pollution is increasing, how acidity and alkalinity of water is increasing, how radioactivity is increasing, how biochemical oxygen demand of that water is increasing, whether dissolved oxygen is increasing or decreasing, dissolved solids are increasing, decreasing, nutrient value of that water, that to be taken into account. On impact on land, whether soil erosion takes place or not, natural hazards are increasing and affecting soil, land use pattern has changed, salinity has increased or decreased, water logging has taken place, desertification has taken place, that will be studied. Ecology, how affecting large animals, how affecting birds, how affecting fish, how affecting agriculture fields, how affecting species of birds, animals, how it is affecting vegetation, that is land under area, forest, how it is affecting plants, that to be studied. And in sound, how it is increasing noise, what are the psychological effects of noise, how it is becoming difficult to communicate, how the performance of that working has been adversely affected as a labor, as an industry, how social behavior of the people in the society has changed. Then human aspect, lifestyle has changed, psychological needs are increased, psychological systems have been adversely affected, community have been adversely affected, economic aspect, economic stability is there or disturbed, public sector revenue and expenditure increase or decrease, per capita consumption expenditure has increased or decreased. On resources, fuel resources use is increasing or decreasing, non-fuel resource is increasing or decreasing, aesthetic value is increasing or decreasing, that to be taken into account. And how this environmental impact assessment is carried out. First of all, we have to take into account how that project is there. Then we have to take into account how it is affecting land use. Then we have to take into account how it is affecting air, water, land, noise. Then what are the causes of that effects or impacts? What are the effects? Then assessment of these impacts. Then how these impacts can be reduced, suggesting measures, and all what we have carried out, that to be documented, that to be written in the form of project, that to be written in the form of that documentation. It is known as documentation, and conclusions to be drawn and suggestions to be given. And while carrying out this environmental impact assessment, statistical methods are used, known as ad hoc method, overlay method, checklist method, matrix method, networks method, simulation methods, modeling. These are used. Then what is the importance of environmental impact assessment? It is helpful for us in maintaining balance between environment and development.
we have to maintain balance between environment and development, and that is possible through environmental impact assessment. This can enable in understanding what is the nature and extent of negative changes in environment. This can help us in environmental planning, how preservation, conservation, protection of the environment is possible. This is possible to identify what are the environmental problems of that development project and what can be solutions, what can be remedies, what can be measures, and whether development projects to be started or not to be started, whether it is environmentally suitable or not, that we can identify, that help us in environmental preservation, conservation. This is helpful to the government and non-governmental agencies as well, because they also play a role in preservation, conservation, protection, and increasing quality of the environment. For that reason, it is useful. It is useful for the development planning, especially environmental planning. The Minister of Environment gives environmental clearance only by taking into account environmental impact assessment. It is helpful for the government, or it provides guidelines to the government. It is an instrument of planning and development. It is helpful for us in achieving sustainable development of the economy, and more prominently, what are projects that we want to carry out in the future. Their planning can be done, their planning can be possible. It is because of only this environmental impact assessment, and therefore that is one of the very important points of this environmental impact assessment. But this environmental impact assessment has certain limitations. It has certain defects. Number one, it is very difficult to understand the concept of environmental impact assessment. What is meant by environmental impact assessment? That is very difficult to understand. And unless and until we are in a position to understand that concept, it is difficult to carry out in practice. It is difficult to bring into practice or enforce into practice, and consequently that becomes a problem. Then it is very time consuming, a lot of time requires to identify, to assess environmental impact, both positive, negative, of that development project. It is very expensive, lot of expenditure is required, a lot of money is necessary to be spent, and more importantly, need of expertise. Economists are required, environmental economists are required, engineers are required, environmental experts are required, technologists are required, and unless and until those are available, it is very difficult for us to carry out this environmental impact assessment that is there. मी खर्च लाभ विश्लेषण विचारात घेतल्यानंतर पर्यावरण प्रभाव मूल्यमापन किंवा पर्यावरण प्रभाव मोजमाप किंवा विश्लेषण काय असतं, ते कसं असतं, कसं करायचं असतं, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पर्यावरण प्रभाव मूल्यमापन म्हणजे काय? एखादा विकास प्रकल्प आहे, एखादा उद्योग आहे, एखादा शेती प्रकल्प आहे किंवा एखादा वीज निर्मिती प्रकल्प आहे, त्याचा पर्यावरणावरती धन आणि ऋण, चांगला आणि वाईट परिणाम नेमका काय होतोय, त्याचं मोजमाप करणं, त्याचं मूल्यमापन करणं, त्याचं विश्लेषण करणं म्हणजे पर्यावरण प्रभाव मूल्यमापन किंवा पर्यावरण प्रभाव विश्लेषण असं आपल्याला म्हणतात. हे करत असताना आपण काय करतो की हवेच्या प्रदूषणावरती नेमका काय परिणाम होतोय हे आपण घटक विचारात घेतो. पाणी प्रदूषणावरती त्याचा परिणाम काय होतो हे घटक विचारात घेतो. जमिनीवरती त्याचा परिणाम काय होतो त्यासाठी हे घटक विचारात घेतो. परिस्थितीवरती, परिसंस्थेवरती काय परिणाम होतो त्यासाठी हे घटक विचारात घेतो. आवाजावरती काय परिणाम होतो हे परिणाम विचारात घेतो. मानवावरती काय परिणाम होतो, आर्थिक प्रगतीवरती काय परिणाम होतो, संसाधनावरती काय परिणाम होतो हे आपण विचारात घेतो. आणि हे विचारामध्ये घेऊन मग आपल्याला हा पर्यावरण प्रभाव मूल्यमापन किंवा पर्यावरण प्रभाव विश्लेषण हे आपल्याला करायचं असते. आता हे ऍक्च्युअली करायचं कसं असतं, त्याची प्रक्रिया कशी असते, ही प्रक्रिया आपल्याला एकूण 7 टप्प्यांमधून जाते. पहिल्यांदा हा प्रकल्प काय, एखादा धरण प्रकल्प आहे, एखादा रस्ते बांधणी प्रकल्प आहे, एखादा राष्ट्रीय हायवे बांधणी, विमानतळ प्रकल्प आहे किंवा एखादा वनव्याप्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प पहिल्यांदा समजावून घेणं, त्याची माहिती विचारामध्ये घेणं, त्यासाठी किती जमीन वापरली, कुठली वापरली, कशी वापरली, किती वापरली, उत्पादक होती, अनुत्पादक होती, शेती होती, बिगर शेती, याची माहिती गोळा करणं. त्यानंतर त्या प्रकल्पाचे नेमके पर्यावरणावरती काय परिणाम पडू शकतात, म्हणजे हवेवरती काय, पाण्यावरती काय, जमिनीवरती काय, समाजावरती काय, वनसंपदेवरती काय, जैवविविधतेवरती काय, हे परिणाम पहिल्यांदा आपण समजून घ्यायचे, ओळखायचे. मग त्याची कारणं काय, कशामुळे व्हायला लागले, त्याचे परिणाम काय, त्याचे परिणाम नेमके काय होतात हे समजावून घ्यायचं. मग त्यातले प्रतिकूल परिणाम, चांगले परिणाम हे त्याचं मूल्यमापन करायचं, मोजमाप करायचं, संख्येमध्ये मोजमाप करायचं, पैशामध्ये मोजमाप करायचं.
आणि हे जे प्रतिकूल परिणाम आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील ते उपाय सुचवायचे, त्या सूचना सुचवायच्या. आणि हे जे आपण सगळं केलं ते एका प्रकल्पाच्या संदर्भामध्ये, एका एका डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये, दस्तऐवजाच्या संदर्भामध्ये ते सगळं तयार करायचं. याला आपण डॉक्युमेंटेशन असं म्हणतो. आणि मग त्यामध्ये निष्कर्ष काढायचे, सूचना करायच्या. हे पर्यावरण प्रभाव मूल्यमापन करत असताना काही प्रगत तंत्रांचा, सांख्यिकी तंत्रांचा, कम्प्युटर तंत्रांचा वापर केला जातो. या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, ॲडव्हॉक मेथड, ओव्हरले मेथड, चेकलिस्ट मेथड याचा वापर केला जातो आणि हे प्रभाव मूल्यमापन केलं जातं. आता याचं महत्व काय, कशासाठी आपण पर्यावरण प्रभाव मूल्यमापन करायचं असतं? पहिलं म्हणजे पर्यावरण विकास यामध्ये समतोल साधायचा, संतुलन साधायचं. आपल्याला पर्यावरण पाहिजे आणि विकास पण पाहिजे. नुसता विकास बिनकामाचा आहे, नुसतं पर्यावरण बिनकामाचं आहे. यामध्ये समन्वय साधणं, संतुलन साधणं हे आपल्याला या साधनाच्या सहाय्याने शक्य आहे. पर्यावरणाचे नेमके प्रतिकूल परिणाम कोणते आहेत ते आपल्याला विचारामध्ये घेता येतात. पर्यावरणाचं नियोजन करण्यासाठी या तंत्राचा, या साधनाचा वापर होतो. नेमके पर्यावरणीय प्रश्न कोणते निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी उपाययोजना कोणत्या असू शकतील हे आपल्याला सुचवता येतं. विकास प्रकल्पाचं मूल्यमापन आपल्याला करता येतं. शेती प्रकल्प असेल, उद्योग प्रकल्प असेल, धरण बांधणी प्रकल्प, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रस्ते बांधणी प्रकल्प, त्याचं मूल्यमापन आपल्याला यातून करता येतं. आणि म्हणून पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याचं एक साधन आहे. पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षण, प्रदूषण नियंत्रण करण्याचं एक साधन म्हणून आपण त्याचं महत्व अनन्य साधत नाही. हे सरकारला उपयोगी आहे, हे स्वयंसेवी संस्थांना उपयोगी आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे आपल्याला प्रकल्प नियोजन आणि त्याला मान्यता देण्यासाठी. आता तुम्ही जर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट बघितलं, महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं, त्याची परवानगी असल्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही किंवा आपण हे करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ते आवश्यक आहे, त्याची गरज आहे, ही एक आपल्याला त्या अनुषंगानं विचारामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सरकारला मार्गदर्शन मिळतं, नियोजन योजना तयार करण्यासाठी उपयोग आहे. मुख्य शाश्वत योजना, शाश्वत विकास करण्यासाठी याचा वापर होतो. आणि आपल्याला नियोजन, प्रकल्पाचं नियोजन करण्यासाठी हे जे पर्यावरण प्रभाव मूल्यमापन आहे, मोजमाप आहे, विश्लेषण आहे, त्याचा वापर होतो. मात्र हे करत असताना यामध्ये काही समस्या आहेत, यामध्ये काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा, या समस्या सुद्धा आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. पर्यावरण प्रभाव मूल्यमापन म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आपल्याला समजत नाही. नेमकं काय अपेक्षित आहे, त्याचा अर्थ काय हे समजत नाही. की जर नाही समजलं तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणणं कठीण आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं कठीण आहे. आणि ही दीर्घ, तिला खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. खूप वेळ लागतो, खूप पैसे खर्च करावे लागतात, खर्चिक आहे. आणि त्यासाठी तज्ज्ञांची गरज आहे, तज्ज्ञांची गरज आहे, तज्ज्ञ त्यासाठी आवश्यक आहे. आणि हे तज्ज्ञ निर्माण करणं, उपलब्ध करणं, मग यामध्ये पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ पाहिजे, पर्यावरण तज्ज्ञ पाहिजे, इंजिनियर पाहिजे, तंत्रज्ञ पाहिजे, समाजशास्त्रज्ञ पाहिजे, या सगळ्यांची आवश्यकता आहे. आणि हे एकाच वेळेला उभा करणं अत्यंत कठीण होतं, अत्यंत अडचणीचं होतं. आणि म्हणून आपल्याला हे करणं व्यवहारामध्ये अडचणीचं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला पर्यावरणावरती होणारा प्रतिकूल परिणाम आणि शाश्वत विकास, चिरंतन विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, यासाठी आपल्याला त्याची खूप गरज आहे, खूप महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला समजतं, लक्षात येतं? स्लाइड दिसते व्यवस्थित, आवाज येतो व्यवस्थित ऐकायला? कोणीतरी सांगा. हा, हे समजतं तुम्हाला? काय या संदर्भात प्रश्न, शंका असेल तर एखाद्याने विचारावं मला. नसेल तर मी पुढे कंटिन्यू करतो. हा, पुढे जाऊ मी? पुढे, हा, ओके. देन पुढचा जो महत्वाचा घटक तुम्हाला तुमच्या पुढे मांडायचा आहे, तो महत्वाचा घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल ऑडिट. त्याला पर्यावरण लेखा परीक्षण असं म्हणतात. ऍक्च्युअली व्हॉट इज दिस एन्व्हायरमेंटल ऑडिट? एन्व्हायरमेंटल ऑडिट इज what is the performance of organizations, industries, management systems to protect and preserve environment. It is known as environmental audit. Suppose a particular industry is there and that industry is undertaking production. But when production is undertaken by the industry, it affects environment positively, negatively, air pollution, water pollution, land degradation, water pollution. And therefore that industry is expected to undertake efforts to control that adverse effect on environmental pollution. And to what extent that industry is achieving, that organization attempting to assess that, to examine that, to inspect that, that is known as environmental audit. Now in this environmental audit, first of all, we have to set a program.
प्रोग्राम ऑफ एन्व्हायरमेंटल सर ऑडिट. हा बोला बोला. एक क्वेश्चन आहे. हा बोला बोला. EIA रिपोर्ट मध्ये EIA हा रिपोर्ट मध्ये तुम्ही सांगितलं की इम्पॅक्ट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पडतो म्हणून. बरोबर. तर पॉझिटिव्ह म्हणजे काय रिपोर्ट इम्पॅक्ट पडतो तो मला समजला नाही. हा ठीक आहे ठीक आहे. यामध्ये कसं असतं की समज एखादा उद्योग असेल आणि त्याचं पर्यावरण प्रभाव मूल्यमापन आपल्याला करायचं असेल तर पर्यावरणाचा त्याचा पॉझिटिव्ह धन इफेक्ट अनुकूल परिणाम काय असू शकतो की समजा त्याने गार्डन तयार केली मोठी, त्याने त्यामध्ये पक्षी संवर्धन केलं, प्राणी संवर्धन केलं तर जैवविविधता वाढली, हवेचं शुद्धीकरण झालं, हा धन इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. निगेटिव्ह इफेक्ट काय होतो की तो उद्योग उत्पादन घेत असल्यामुळे हवेचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं. अशा प्रकारे धन परिणाम म्हणजे चांगला परिणाम आणि वाईट परिणाम हे दोन्ही परिणाम आपल्याला पर्यावरण प्रभाव मूल्यमापनामध्ये विचारामध्ये घ्यायचे असतात. लक्षात आलं? पुढे जातोय मी. ओके सर. हा हे पर्यावरण लेखापरीक्षण करत असताना, ऑडिट करत असताना वी हॅव टू सेट फर्स्ट ऑफ ऑल ऑडिट प्रोग्राम. That is, what is scope of audit? What is frequency when we are going to carry out? Then who is going to carry out that environmental audit? What is protocol, that is rules and regulations? Then what is the need for carrying out environmental auditing? Then what is audit procedure that we have accepted, that we have adopted, pre-audit and post-audit? That is a program that we have to prepare. Then actual environmental audit procedure comprises of pre-audit, on-site audit and post-audit. Now on pre-audit, selection of team, audit team, then their tasks, their objectives, their functions, their responsibilities to be decided. Then what are objectives of our environmental audit assessment. Then preparing a background, what is the information that we want all to be collected. It is pre-audit procedure. In on-site audit, we have to discuss with the staff of that industry, staff of that organization. We have to study files inspection. We have to study, we have to examine files maintained of environmental activities, air pollution, water pollution control, noise pollution control, that study of files. Then sampling and test. We have to test, we have to take sample of air, we have to take sample of noise, and we have to be tested. And whether carbon dioxide is increasing, whether nitrogen oxide is increasing, whether suspended particulate matter is increasing or decreasing, that we have to study. Then whether water pollution is not increasing, noise is not increasing, that we have to study. Then what we have tested, that we have to prepare a record. We have to prepare record. We have to study record maintained by that industry, by that organization. We have to also study waste management, what solid waste generated, what liquid wastewater generated, how it is disposed of, that we have to study. Then in the third stage, post-audit, we have to prepare a report. Then we have to suggest also plan so that adverse effect on the environment of that industry will be minimized, will be reduced. Then we have to prepare implementation of that plan, how it is to be implemented, when it will be implemented. And when that implementation starts, review of progress. Review of progress, what is progress of that industry, what is progress of that organization in implementation of the rules and regulation and acts and laws to control, preserve and conserve environmental conservation that is necessary to be carried out. Then in environmental audit, process audit, the process of production, use of material, its audit, energy use, electricity use, its audit, water use of water, that is to be examined, inspected. Then quality of the environment to be audited, health of the people working, safety of the people to be audited. And for that reason, we can take into account standards or norms of environmental auditing. Those are there. Those are given by this ISO 14000, 14011 and 14011 that is there. Then in environmental audit, basically to be successful this environmental audit, what is required? First of all, we should define purpose, scope and policy. Then we should define departmental responsibilities. Then we should decide environmental audit team. Then we have to review environmental laws and provisions. There is
Then we have to analyze the elements of environment. We have to begin audit. We have to complete audit. Site visit is required. Then presenting results of that audit is required, and evaluating that audit is required. That helps us in success of the environmental audit to be carried out. Then what is the importance of environmental audit? First of all, that gives us what effort that industry, what effort that development project is doing for attempting for maintaining, preserving, conserving environmental quality, controlling environmental pollution, increasing environmental quality. Then what is the responsibility that industry, that organization is shouldering, discharging to preserve, conserve environmental quality, air preservation, water preservation, that we understand. Then management awareness, how people are aware, how that industry is aware, how much that organization is aware in carrying out preservation, conservation of the environment and control of the environmental pollution. To what extent that record maintained by that industry is accurate, that we can arrive at. It is because of only environmental audit. Planning for future, what to be done for future, that planning can be made with the help of environmental audit. And what is necessary to preserve environmental quality, conservation, and to avoid accidents, environmental accidents. There can be explosion, there can be diseases from water pollution, airborne diseases, how that can be avoided. That we understand it is because of environmental audit. But this environmental audit has certain limitations. The concept of environmental audit is very difficult to understand. If I ask the question, what is environmental audit? It is very difficult to understand. And unless and until we understand the meaning of the term environmental audit, its implementation is very difficult. It is very difficult to implement in practice. And there is a need for experts of engineers, environmental economists, sociologists, technologists, those are required. And it is an interdisciplinary concept. Number of faculties, number of subjects are covered, and all coming together is very difficult. There is a need for honest and rigorous efforts for the carrying out of the environmental audit. And for common people, it is very difficult. For common people, it is very difficult, and it is therefore carrying out of environmental audit is very difficult. मी तुम्हाला यामध्ये पर्यावरण लेखा परीक्षण म्हणजे काय, त्याची संबंधित विविध घटक, त्याशी संबंधित विविध बाबी या तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आता हे तंत्र अमेरिकेमध्ये 1970 पासून सुरू झालं आणि जगातल्या अनेक देशांमध्ये त्याचा वापर केला जातो. आता हे पर्यावरण लेखा परीक्षण म्हणजे काय, की जे विकासाचे प्रकल्प आहे, उद्योग असेल, शेती असेल, धरण असेल, जंगल असेल, ऊर्जा निर्मिती प्रकल्प असेल, त्यांनी पर्यावरणाचं संरक्षण करावं, संवर्धन करावं, त्यामध्ये वाढ करावी, पर्यावरणाचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावा, हवेचं प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमिनीचं, यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांनी काय धोरणं आखली, ते यशस्वी झाले की नाही याचं मूल्यमापन करणं, याचं इन्स्पेक्शन करणं, याचं निरीक्षण करणं म्हणजे पर्यावरण लेखा परीक्षण, याला आपण एन्व्हायरमेंटल ऑडिट असं म्हणतो. मग त्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा आपण त्याचा कार्यक्रम आखावा लागतो, त्याची व्याप्ती काय आहे, त्याची वारंवारिता काय, तेव्हा आपण ते करणार आहोत. हे कसं आपल्याला पर्यावरण लेखा परीक्षण करायचं आहे, त्यासाठीची नियमावली काय असेल, ह्याची गरज काय आहे या लेखा परीक्षणाची, की प्रक्रिया कशी असेल लेखा परीक्षणाची, कोणते उपक्रम आपल्याला त्यामध्ये विचारामध्ये घ्यायचे आहेत, त्या ठिकाणी, प्रकल्पाच्या ठिकाणी, उद्योगाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्याचा ड्राफ्ट, त्याचं डॉक्युमेंटेशन, प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणी नंतरच त्याचं परीक्षण करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रोग्राम मध्ये, कार्यक्रमामध्ये तयार करायच्या. पर्यावरण लेखा परीक्षण करत असताना ते एकूण 3 टप्प्यांमध्ये त्याची प्रक्रिया जाते. पूर्व लेखा परीक्षण, त्या साईटवरचं म्हणजे त्या प्रत्यक्ष उद्योगाचं लेखा परीक्षण, पर्यावरण लेखा परीक्षण, आणि त्यानंतरचं लेखा परीक्षण, या 3 टप्प्यांमध्ये जातं. आता पूर्व लेखा परीक्षणामध्ये पहिल्यांदा आपण ती पर्यावरण लेखा परीक्षणाची टीम आपल्याला निश्चित करायची आहे. त्यांनी कोणती कर्तव्य बजावायची, त्याला अग्रक्रम कोणता द्यायचा हे ठरवायचं आहे. या लेखा परीक्षणाचे उद्दिष्ट आपल्याला निश्चित करायचे आहे आणि कुठल्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे ती पार्श्वभूमी सुद्धा तयार करायची. ऑनसाईट ऑडिट मध्ये त्या उद्योगाच्या थेट साईटवरती आपल्याला जायचं आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलायचं आहे, तिथं काम करणाऱ्या लोकांशी, व्यवस्थापनाशी बोलायचं आहे,
तिथं जे काय रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे त्याचं इन्स्पेक्शन, त्याच्या वेगळ्या वेगळ्या फाईल्स असतील त्या फाईलचं परीक्षण करायचं, इन्स्पेक्शन करायचं आहे. तिथं सॅम्पलिंग करायचं आहे, म्हणजे हवेचं सॅम्पल करायचं आहे, ध्वनीचं सॅम्पल करायचं आहे, पाण्याचं सॅम्पल करायचं आहे, जमिनीचं सॅम्पलिंग करायचं आहे आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर हे सगळं रेकॉर्ड त्याने जे मेंटेन केलेलं आहे त्या उद्योगानं, त्या संस्थेनं, त्या व्यवस्थेनं त्याचं परीक्षण करायचं आहे, त्याचं मूल्यमापन करायचं आहे. घनकचरा, द्रव कचरा, सांडपाणी याचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्याचं परीक्षण करायचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये हा सगळा अहवाल तयार करायचा, हा त्यासाठीची योजना तयार करायची, कृती योजना तयार करायची. ती कृती योजनेची अंमलबजावणी कशी करायची आहे, केव्हा करायची आहे, कोणी करायची आहे ते सांगायचं आहे आणि त्याची प्रगती आपल्याला त्याचं मूल्यमापन करायचं आहे. या टप्प्यांमधून हे आपल्याला पर्यावरण लेखा परीक्षण जातं. हे पर्यावरण लेखा परीक्षण करत असताना अनेक घटकांचा, काही घटकांचा विचार केला जातो. उत्पादनाच्या प्रक्रियेचं परीक्षण, संसाधनं वापरली जातात त्याचं परीक्षण, ऊर्जेचा वापर, विजेचा वापर केला जातो त्याचं परीक्षण, पाण्याचा वापर केला जातो त्याचं परीक्षण, पर्यावरणाच्या गुणवत्तेचं लेखापरीक्षण, आरोग्याचं लेखापरीक्षण, तिथं सुरक्षितता आहे का त्याचं लेखापरीक्षण. आणि हे सगळं करत असताना ISOनं काही मापदंड दिलेत, काही निकष दिलेत, त्याच्या चौकटीमध्ये आपल्याला करायचं आहे. ISO 14000, ISO 14011 याच्या चौकटीमध्ये आपल्याला करायचं आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता हे करत असताना आपलं जर पर्यावरण लेखापरीक्षण जर यशस्वी व्हायचं असेल तर ते यशस्वी व्हायसाठी काय करायला पाहिजे, त्याची उद्दिष्ट, व्याप्ती, धोरण आणि अग्रक्रम हा आपण ठरवायला पाहिजे. त्यांच्या जबाबदाऱ्या देऊन टाकायला पाहिजे. ती टीम, ऑडिटची टीम, लेखापरीक्षण टीम निश्चित करायला पाहिजे. कायद्यांचा अभ्यास करायला पाहिजे. त्याचं वेगवेगळ्या घटकांचं विश्लेषण करायला पाहिजे. लेखापरीक्षण सुरुवात करायला पाहिजे. त्यासाठीच कुठल्या उपाययोजना पाहिजे त्या कमी करण्यासाठी, निगेटिव्ह परिणाम, त्या उद्योगाच्या साईटवरती भेट द्यायला पाहिजे. त्याचे सगळे रिझल्ट आपण तयार करायला पाहिजे. तो रिपोर्ट तयार करायला पाहिजे आणि त्या रिपोर्टचं मूल्यमापन सुद्धा करायला पाहिजे. महत्व, हे पर्यावरण लेखा परीक्षण जे आहे त्याचं महत्व काय, तर त्याच्या महत्वामध्ये ती उद्योग किंवा व्यावसायिक संस्था कशा पद्धतीने काम करायला लागले, पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षणामध्ये त्याचं मूल्यमापन करता येतं. ती उद्योग संस्था जबाबदारी या पेलते काय, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडते की नाही ते आपल्याला यातून समजतं. पर्यावरण विषयी किती जाणीव जागृती लोकांमध्ये, त्या उद्योगामध्ये आहे ते समजतं. त्यांचं जे पर्यावरणाच्या संदर्भातलं जे रेकॉर्ड आहे ते किती त्याने ऍक्युरेट तयार केलेलं ते समजतं. भविष्यकालासाठी आपल्याला नियोजन करता येतं. त्यामध्ये काही पर्यावरण ऍक्सिडेंट होणार असतील, समजा जलजन्य आजार होणार असतील, दूषित हवेचे आजार होणार असतील किंवा स्फोट होणार असेल, असे काय अपघात जर होणार असतील, मशीनवरती एखादा अपघात होणार असेल तर तो कसा टाळता येईल हे आपल्याला यातून समजू शकतं. मात्र याचे काही मर्यादा आहेत. पर्यावरण लेखापरीक्षण ही संकल्पनाच समजायला कठीण आहे आणि समजायला कठीण असली तर मग त्याचं कार्यवाही अंमलबजावणी करणे कठीण जातं. त्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांची गरज आहे, पण ते तज्ञ उपलब्ध होतील का नाही याची शंका आहे. ही आंतरशाखीय गोष्ट आहे. यामध्ये तंत्रज्ञ पाहिजे, इंजिनियर पाहिजे, अर्थशास्त्रज्ञ पाहिजे, समाजशास्त्रज्ञ पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेला उपलब्ध करणं कठीण आहे. यामध्ये प्रामाणिक आणि सिन्सिअरली त्याची कार्यवाही करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकांच्या दृष्टीनं ही संकल्पना समजणं अत्यंत अवघड आहे, अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये त्याचा वापर करणं कठीण आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आज प्रत्येक उद्योगाला, प्रत्येक विकास प्रकल्पाला हे पर्यावरण लेखा परीक्षण करावं लागतं आणि ते सक्तीनं करण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्याचं मूल्यमापन, त्याची अंमलबजावणी आणि त्याची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला समजते, लक्षात येते, आवाज येतोय, स्लाइड दिसते, कुणीतरी सांगा मला, कुणीतरी सांगा, स्लाइड दिसते, आवाज येतो व्यवस्थित? येस सर. हो सर. ठीक आहे. Then I am moving towards environmental policy of India. No, it is obligatory for each and every country to maintain, preserve, conserve environment, to control environmental pollution, air pollution, water pollution, noise pollution, land degradation. And what policy is there? Policy to maintain, preserve, conserve environmental quality, environment in India, and to reduce environmental pollution, air pollution, water pollution. It is known as environmental policy of India. In environmental policy of India, there are number of laws. There is a provision in Constitution. There is a provision in Constitution
about environmental preservation conservation. Environmental preservation conservation. In Constitution of India, as per 42nd Amendment to Constitution, it is central government responsibility and power to protect the environment. As per Article 14.8a, Directive Principles of State Policy, states should try for environmental protection preservation. As per Article 51A of Constitution, it is duty of every citizen of India to protect and preserve and improve environment. That is constitutional provisions about environmental preservation, conservation in India. In addition to that, there are number of provisions. There are number of provisions in India, and laws have been enacted to control environmental pollution and preservation. Central government acts, number of laws to protect environment in India, water pollution control, River Boards Act 1956, Merchant Shipping Act 1970, Water Prevention and Control of Pollution Act 1974, Water Prevention Control of Pollution Act 1977. These are the central government acts to control water pollution. Air pollution control, India Boilers Act 1923, Factories Act 1948, Mines and Minerals Act 1947, Industrial Development and Regulation Act 1951, Air Prevention Control of Pollution Act 1981. These are the central government acts to control air pollution. Radiation control, the Atomic Energy Act 1962, Radiation Projection Rules 1971, Pesticides Control Act, the Poison Act 1999, the Factories Act 1948, Insecticides Act 1948, Forest and Wildlife Conservation, Indian Fisheries Act 1897, Indian Forest Act 1927, Prevention of Food Adulteration Act 1954, Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act 1958, the Wildlife Protection Act 1972, Urban Land Act 1976, Forest Conservation Act 1980, Prevention of Cruelty to Animal Act 1980. And general acts are there of this Government of India. The Indian Penal Code Act 1860, Environment Protection Act 1986, National Environment Tribunal Act 1995, and National Environmental Appellate Authority Ordinance. These are the central government acts to preserve, conserve, protect environmental pollution, air pollution, water pollution, land degradation that is there. State governments have also enacted a number of acts to control water pollution, air pollution, land pollution. Water Pollution Control Acts, Orissa River Pollution Act 1953, Maharashtra Prevention of Water Pollution Act 1967, Smoke Means Air Pollution Control Act, the Bengal Nuisance Act 1905, the Bombay Smoke Nuisance Act 1963, the Gujarat Smoke Nuisance Act 1963, the Motor Vehicles Act 1939. In pest control, Mysore Destructive Insect Act and Pest 1917, the Andhra Pradesh Agriculture Pest and Diseases Act 1953, the Assam Agriculture Pest and Diseases Act, the Uttar Pradesh Agrocyteria Diseases Control Pest Act 1955, the Kerala Agriculture Pest and Diseases Act 1958. Then there is a what we call it as the Kerala Agriculture Pest Disease Act 1958. In Land Utilization and Development Act, Bihar Based Lands Act 1946, Andhra Pradesh Improvement Scheme Act 1949, Acquisition of Land for Food Control Prevention Erosion 1954, and Delhi Regulation of Users Act 1964. These are the acts, those are there. But the State Act and Government of India Act have certain drawbacks and defects. Those are not comprehensive, those are fragmented and segregated, those are type of pollution of type specific, those are very difficult to implement and understandable, and all those have been outdated recently. No acts have been enacted so far as control and preservation of environmental pollution is there.
मी तुम्हाला भारताचं पर्यावरण धोरण काय आहे, पर्यावरण नीती काय आहे, ती पर्यावरण नीती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आता पर्यावरण धोरण किंवा पर्यावरण नीती म्हणजे काय, की भारतातल्या पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी तयार केलेलं धोरण म्हणजे पर्यावरण धोरण किंवा पर्यावरण नीती असं आपल्याला म्हणता येईल. या पर्यावरण धोरणामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संविधान, भारतीय कॉन्स्टिट्यूशन यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी कोणते कायदे तयार केलेत, कोणते नियम तयार केलेत त्याचा विचार करणं, कोणत्या तरतुदी त्यामध्ये केलेल्या आहेत त्याचा विचार करणं म्हणजे भारताचं पर्यावरण संरक्षण किंवा भारतातील पर्यावरण संरक्षणाचे कायदे असं आपल्याला म्हणता येईल. पहिल्यांदा यामध्ये भारतीय संविधानामध्ये या सगळ्या आपल्याला तरतुदी दिसतात. 42व्या संविधान दुरुस्तीप्रमाणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारला अधिकार आहे पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करण्याची. आर्टिकल 48 प्रमाणे, कलम 48 प्रमाणे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट प्रमाणे राज्यांची जबाबदारी आहे पर्यावरणाचं संरक्षण करण्याची. आणि आर्टिकल 51 AG प्रमाणे ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करणं आणि पर्यावरणाची गुणवत्ता सुधारणं आणि पर्यावरणाचं प्रदूषण नियंत्रित करणं. आता भारतात पर्यावरण संरक्षणाचे कायदे कोणते आहेत तर केंद्र सरकारनं पाणी प्रदूषण नियंत्रणाचे कायदे केलेले आहेत. हे सगळे कायदे केंद्र सरकारनं पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी केलेले आहेत. त्यानंतर हवा प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत. यामध्ये 23चा कायदा आहे, यामध्ये 81चा कायदा आहे. यानंतर किरणोत्सर्गी प्रदूषण आहे, यासाठी केंद्र सरकारनं 62चा कायदा, 71चा कायदा केला आहे. कीटकनाशकांच्या मुळे होणारं पर्यावरणाचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी 19चा कायदा, 48चा कायदा आहे. हे कायदे करण्यात आलेले आहेत. वन संरक्षण आणि त्यातले जे वन्य जनावर आहेत किंवा वन्य जीव आहेत त्यांच्या संरक्षणासाठी हे सगळे कायदे केंद्र सरकारनं तयार केलेले आहेत. यामध्ये 1897चा कायदा आहे, यामध्ये 1980चा कायदा आहे. हे सगळे कायदे हे वन संरक्षण आणि वन्यजीव संरक्षणासाठी केले. याबरोबरच काही सर्वसाधारण कायदे पण आहेत. 1860चा, 1986चा आहे, 95चा आहे आणि ऑर्डिनन्स सुद्धा आहे. या माध्यमातून केंद्र सरकार हे पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतं असं आपल्याला म्हणता येईल. याबरोबरच पर्यावरणाच्या संरक्षणाची, संवर्धनाची जबाबदारी ही राज्यांची सुद्धा आहे आणि त्यामुळे राज्यांनी सुद्धा काही कायदे केलेले आहेत. यामध्ये पाणी प्रदूषण नियंत्रणाचे कायदे तो ओरिसाचा आहे, महाराष्ट्राचा कायदा आहे. हवा प्रदूषण नियंत्रणाचा कायदा आहे, बंगालचा आहे, मुंबईचा आहे, गुजरातचा आहे. त्यानंतर कीटकनाशकांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी म्हैसूरचा कायदा आहे, आंध्र प्रदेशचा असे कायदे आहेत, केरळाचा आहे. जमिनीचं जे प्रदूषण आहे त्यामुळं ऱ्हास आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी हे बिहार मधला कायदा आहे, आंध्र प्रदेश मधला कायदा आहे. असे अनेक कायदे त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. हे जरी असलं तरी सुद्धा या पर्यावरण धोरणामध्ये पर्यावरण संरक्षण भारतातल्या कायद्यांमध्ये, केंद्रांच्या राज्यांमध्ये काही आपल्याला मर्यादा दिसतात, काही आपल्याला उणिवा दिसतात. हे कायदे व्यापक नाहीत, सर्वंकष नाहीत. हे वेगवेगळ्या भागांमध्ये त्यामध्ये विभाजन झालेलं आहे, सेग्रिगेट झालेलं आहे. एका विशिष्ट प्रदूषणाच्या अनुषंगाने ते तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर ते फार अवघड आहेत समजायला आणि अंमलबजावणीला आणि विशेष म्हणजे ते कालबाह्य झालेले आहेत. आता ह्या घडीला नव्यानं अशा प्रकारचे पर्यावरण संरक्षणाचं धोरण आणि संवर्धनाचे कायदे, प्रदूषण नियंत्रणाचे कायदे आता रिसेंटली आपल्या देशामध्ये, राज्यांमध्ये तयार झाल्याचे दिसत नाहीत. ते साधारणतः 1980 पूर्वीच्या प्रामुख्यानं, 90 पूर्वीच्या प्रामुख्यानं दिसतात. हा एक मुद्दा आपल्याला अनुषंगाने विचारामध्ये घ्यावा लागतो. देन the very important aspect with regard to these environmental policies, Constitution of India, Central Government of India, State Government of India prepares laws, acts. But the implementation of these environmental policy, laws, rules relating to environmental preservation, conservation, control of pollution, there are two agencies, there are two systems. One is Central Pollution Control Board and another is State Pollution Control Boards. Another is State Pollution Control Boards. Now, these are the Central Pollution Control Board and State Pollution Control Board. Their responsibility is to implement the provisions in the act enacted by central government and state government. Therefore, what are the functions of Central Pollution Control Board? Advise the government about implementation of environmental acts,
preservation, conservation of the environment. To coordinate the activities with the state planning boards about environmental preservation, conservation, protection. To provide technical advice and guidance to the government of India about preservation, conservation, protection of the environment. Then to organize program for environmental preservation, conservation, and awareness among the people in the society. To collect data, to compile data, to publish data relating to environmental preservation, conservation, environmental pollution, air pollution, water pollution in India. Then to lay down standards. What is air pollution? What can be standard of air pollution, like carbon dioxide, suspended particulate matter, that to be prepared by the government of India, by the Central Pollution Control Board about the environmental quality. Then to prepare a plan and its implementation at national level, and other functions, those are assigned by the government of India. Those are to be performed by the Central Pollution Control Board. आता हे जे सगळं देशाचं पर्यावरण धोरण आहे, हे जे वेगवेगळे कायदे आहेत केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, याची अंमलबजावणी कोणी करायची? तर याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. एक म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि त्या राज्यांमध्ये राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. त्यांनी या पर्यावरण धोरणाची, पर्यावरण संरक्षण कायद्यांची, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, हे जे कायदे आपण बघितले त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. आणि म्हणून हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, त्याची काही कर्तव्य काय असतात ते आपण बघूया. केंद्र सरकारला पर्यावरणाच्या संदर्भातलं मार्गदर्शन करणं, संवर्धन कसं करता येईल, प्रदूषण कमी कसं करता येईल त्या संदर्भातलं. राज्य प्रदूषण जे मंडळ आहे त्यांच्याशी समन्वय साधणं आणि काही उपक्रम राबवण्याचं काम हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला करायचं आहे. केंद्र सरकारला तांत्रिक सल्ला आणि मदत करायची आहे, मार्गदर्शन करायचे आहे पर्यावरणाचं संवर्धन संरक्षणासाठी. त्यानंतर योजना तयार करायच्या आहे, प्रशिक्षण कार्यक्रम तयार करायचा आणि त्याची अंमलबजावणी करायचा आहे. एक व्यापक अशा प्रकारचं पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्यासाठीचा कार्यक्रम तयार करायचा आहे आणि त्याची कार्यवाही करायची आहे. पर्यावरण किंवा प्रदूषणाच्या संदर्भातली आकडेवारी गोळा करणं, ती एकत्रित करणं, ती प्रसिद्ध करणं आणि ती लोकांपर्यंत, संस्थांपर्यंत पोहोचवणं, हे काम हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला करायचं आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता म्हणजे गुणवत्ता प्रधान हवा म्हणजे काय, किंवा शुद्ध पाणी म्हणजे काय, त्यानंतर शुद्ध जमीन म्हणजे काय, याचे मापदंड तयार करायचे, याचे कसोट्या तयार करायचे, याचे पॅरामीटर्स तयार करायचे, हे काम सुद्धा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरती एखादा कार्यक्रम तयार करायचा, पर्यावरणाच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा, प्रदूषण नियंत्रणाचा आणि त्याची कार्यवाही देश पातळीवरची करायची, हे कर्तव्य, ही जबाबदारी सुद्धा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर याबरोबर इतर काही जर कर्तव्य केंद्र सरकारनं दिली तर ती सगळी कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी ही सुद्धा या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग राज्य प्रदूषण मंडळ प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक राज्यामध्ये हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, ज्याला आपण स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं म्हणतो. ऍट स्टेट लेवल, responsibility to implement environmental policy, implement environmental protection laws and acts, air pollution, water pollution, noise pollution control acts to be implemented by the State Pollution Control Board. And therefore, State Pollution Control Boards have to perform these functions to prepare a comprehensive plan program for the preservation, conservation of the environment, control of the environmental pollution in the state, to advise the government about preservation, conservation of the environment, to protect the environment, to control environmental pollution, to collect information about environmental pollution, to collaborate with the Central Pollution Control Board, to prepare effluent works plans, waste treatment plans, to prepare and to assess, to inspect how they are working. Then to encourage, conduct, participate in investigation research in the state relating to environmental pollution, relating to air pollution, water pollution, it is to be carried out. Then lay down standard of environmental quality in the state, air pollution, water pollution, noise pollution, land degradation. Then to prepare economically and reliably methods of treatment of waste water in the state, to prepare a waste water treatment plant in the state, to decide or to advise the industry in starting the industry, their location, where it is to be started,
and to perform whatever functions the Central Pollution Control Board has given, that to be discharged by the State Pollution Control Board. ज्याप्रमाणे राष्ट्र पातळीवरचं पर्यावरणाचं धोरण हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला राबवायचं असतं, त्यासाठी काही कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तशाच पद्धतीनं राज्यांचे कायदे आणि केंद्र सरकारने सोपवलेल्या जबाबदारी आणि राज्यातलं पर्यावरण प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणाची दर्जा गुणवत्ता सुधारणे यासाठी त्या राज्यामध्ये राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. जसे की महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्यांनी काही कर्तव्य, त्यांनी काही जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशा प्रकारची अपेक्षा आहे. यामध्ये एक सर्वंकष व्यापक अशा प्रकारची योजना तयार करणं, राज्य सरकारला मदत करणं, पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक माहिती आणि आकडेवारी गोळा करणं, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी एकत्रित अशा प्रकारचं काम करणं, एकत्रित प्रयत्न करणं, त्यानंतर जे सांडपाणी किंवा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आहे त्याचं मूल्यमापन करणं, त्याचं इन्स्पेक्शन करणं, त्यानंतर त्या संदर्भातलं पर्यावरणाचं प्रदूषण, संवर्धन, संरक्षण या संदर्भातलं संशोधन करणं, रिसर्च करणं आणि ते प्रसिद्ध करणं, पर्यावरणाची गुणवत्ता या संदर्भामध्ये राज्यामध्ये मापदंड तयार करणं, स्टँडर्ड्स तयार करणं, पॅरामीटर्स तयार करणं, हवेचं, पाणी, ध्वनी, जमीन प्रदूषण, त्याचबरोबर कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला हे घनकचरा प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया याच्या पद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न करणं, जो कचरा आहे, सांडपाणी, घनकचरा याची प्रक्रिया, त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल त्याच्या पद्धती शोधून काढणं, उद्योग कुठं चालू करावा, कुठं करू नये या संबंधीचं मार्गदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी. आणि याचबरोबर समजा जर केंद्र सरकारनं जर काही जबाबदाऱ्या सोपवल्या तर त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करणं, हे सगळी कामं, या सगळ्या जबाबदाऱ्या या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला या संदर्भामध्ये आपल्याला करायच्या असतात असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे आज मी तुम्हाला तुम्ही असाइनमेंट द्यायचे, तुम्ही प्रोजेक्ट द्यायचे आणि त्याचबरोबर प्रोजेक्ट कसा लिहायचा आणि प्रामुख्यानं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चौथा जो टॉपिक आहे यामध्ये पर्यावरण प्रभाव मूल्यमापन, पर्यावरण खर्च लाभ विश्लेषण, पर्यावरण लेखा परीक्षण आणि भारताचं पर्यावरण धोरण, पर्यावरण संरक्षण कायदे, संविधानामधली तरतूद, राज्यांचे कायदे आणि त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी यामध्ये राज्यांची राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती, राष्ट्र पातळीवरती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, राज्य पातळीवरती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी नेमकं काय करायचं आहे या संदर्भातली सगळी माहिती विवेचन तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. या संदर्भात जर काय प्रश्न शंका असेल तर एखाद्या विद्यार्थ्यानं, एका दुसऱ्या विद्यार्थ्यानं विचारावं, म्हणजे थोडीशी आपण चर्चा करूया आणि आपण थांबूया. कुणाला विचारायचं असेल तर विचारा, माईक चालू ठेवू नका, डिस्टर्ब होतो. ज्याला विचारायचं आहे त्यानंच एखाद्यानं ते चालू करून प्रश्न विचारावा, माईक चालू ठेवू नका नाहीतर डिस्टर्ब होतो. कुणाला काय विचारायचं सर सीपीसी. हा बोला. हॅलो सर. हा बोला. एखाद्याने विचारा, एखाद्याने विचारा. हा स्नेहल विचार, स्नेहल विचार. हा सर, सीपीसीबी आणि एसपीसीबीचं जे संस्था आहे ना ती कोणत्या टाइप मधले, म्हणजे स्टॅच्युटरी आहे की आता यामध्ये गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन वगैरे? नाही, यामध्ये तुझं माईक बंद कर. यामध्ये कसं आहे की ते संविधानामध्येच तरतूद आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्येच तरतूद आहे. ते जे कायदे तयार केले त्या कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी केंद्र पातळीवरती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला करायचं. म्हणजे स्टॅच्युटरी, तुला जे म्हणायचं आहे स्टॅच्युटरी कायदेशीर मंडळ आहे, ती एनजीओ नाहीत, स्वयंसेवी संस्था नाहीत. आणि राष्ट्र पातळीवरती ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात त्याची कार्यवाही करायची आहे आणि राज्य पातळीवरती हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात त्याची कार्यवाही करायचं असं आहे. अजून कोणाला एनजीटीशी रिलेटेड आहे काही? ते केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा उपक्रम आहे, त्यांचे ते अंडरटेकिंग आहे. हा, अजून कुणाला? स्नेहल सोडून आता दुसऱ्यानं. स्नेहल तुझा माईक बंद कर. अजून कुणाला विचारायचं असेल तर विचारा. रणजित तुझा माईक. हा, तुला बोलायचं आहे रणजित सर. हा रणजित बोल, रणजित बोल. हा बोल. व्हिडिओ ऍक्ट काय काम करतं? व्हिडिओ नॅशनल ट्रिब्युनल ऍक्ट काय काम करतं सर? हा, नॅशनल ट्रिब्युनल ऍक्ट. तुझा माईक बंद कर, व्हिडिओ पण. नॅशनल ट्रिब्युनल काय काम? माझ्या लक्षात आलं माझा प्रश्न, तुझा प्रश्न माझ्या लक्षात आला. तुझा व्हिडिओ बंद कर म्हणजे अधिक चांगलं दिसेल. नॅशनल ट्रिब्युनल ऍक्ट आहे ना,
तो त्या कायद्यांअंतर्गत त्याची निर्मिती झालेली आहे. आणि पर्यावरणाच्या संदर्भातली जे काही केसेस असतील, पर्यावरणाच्या संदर्भातली जे काही लिटिगेशन्स असतील, त्या ट्रिब्युनल प्रमाणे एन्व्हायरमेंटल ट्रिब्युनलची स्थापना त्या कायद्याप्रमाणे झालेली आहे. आणि पर्यावरणीय प्रश्न, पर्यावरणीय केसेस सोडवण्याचं काम त्या ट्रिब्युनलला करायचं आहे. स्नेहल, तुला काय विचारायचं? स्नेहल पाटील, तुझा माईक चालू दिसतो. तुला काय विचारायचं असेल तर विचार. आज आपण थांबू, नाहीतर तुझा माईक बंद कर. स्नेहल पाटील, तुझा माईक. हा, ठीक आहे. आपण खूप अतिशय व्यापक आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी, मराठी आणि स्लाइड शो हे सगळं आपण केलेलं आहे. आणि आज आपण इथं थांबूया. आज आपण इथं थांबू म्हणजे आपल्याला आजचा दिवस आपण नेमकं काय केलं हे तुम्हाला मी सांगितलं. इंग्रजी, मराठी तुम्हाला काय करायचंय ते मी सांगितलं. अजून काय तुम्हाला अडचणी वाटल्या तर मला व्हॉट्सअपवरती अवश्य मेसेज द्या. आपण त्याची चर्चा करूया आणि आज आपण थांबूया.